नमस्कार मित्रांनो, आज 26 जानेवारी 2024 आहे। सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। तर आज आपले जिप्सीचे पपीज हे 14 दिवसाचे झालेले आहेत आणि मॉलीचे पपीज हे 10 दिवसाचे झालेले आहेत। तर त्यांचे जे कसे डेव्हलप होत आहेत त्याच्यावर मी रोज एक व्हिडिओ अपलोड करतो, तर त्या तुम्ही पाहता। तर तुमचे मनापासून आभार। तर आजचा विषय असा आहे की कोणताही डॉग असू द्या त्याला कॅल्शियमची जरूरत असते। तर मी ह्यांच्यासाठी पपीजच्या फिमेलसाठी मी हे तुम्हाला आता इथं दिसेल, तर हे कॅल्शियम यूज करतो कारण माझ्याकडे जास्त डॉग आहेत, त्यामुळे मी 5 लिटरचा स्कॅन आणतो। तर हे वेंकल्पी आहे, तर हे यूज करतो। तुमच्याकडे जर कधी पपीज झाले किंवा तुमच्याकडे कोणते डॉग असतील तर तुम्ही कोणतेही एक कॅल्शियम यूज करा, असं काही नाही की हेच यूज केलं पाहिजे। तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। हे जिप्सीचे पपीज आहेत, हे आज 14 दिवसाचे झालेले आहेत। बघू शकता ग्रोथ खूप सुंदर आहे त्यांची। शॉर्ट टेलमध्ये पपीज आहेत। मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे, लॅब्राडोर घ्यायचा तर तो शॉर्ट टेलमध्येच घ्यायचा। खूप सुंदर असे पपीज झालेले आहेत आणि ते डेव्हलपसुद्धा खूप सुंदर होत आहेत। यांचा आज 14वा दिवस आहे। हे पपीज 14 दिवसाचे झाल्यानंतर 15 दिवसाचे झाल्यानंतर फिमेलला मी धुणार आहे उद्या। तर बघू शकता खूप सुंदर असे ग्रोथ झालेले आहे। शॉर्ट टेल आहे, कोणताही डॉग घ्या शॉर्ट टेलमध्ये पपीज आहेत सर्व। आता आपण मॉलीचे पपीज बघूया। हे मॉलीचे पपीज आहेत, त्यांची सुद्धा शॉर्ट टेल आहे, बल्ब कंपल्सरी आहे। तर तुम्ही बघू शकता यांची सुद्धा ग्रोथ खूप सुंदर होत आहे। अशा माशा येत राहतात, तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर फिनेलचा यूज करायचा आहे, नाहीतर दुसरं मच्छर मारायची एक बॅट मिळते, त्यानं माशासुद्धा मरतात। ठीक आहे, तर आजची व्हिडिओ आपण इथंच थांबूया। दूध आलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।